लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। देशी पिस्तूल व जिवंत काडतुसासह युवकास अटक। डीबी पथक व पुसद शहर पोलीस स्टेशनची संयुक्त कारवाई। पुसद शहरातील उमरखेड रोडवरील कोपरा टी पॉइंट परिसरातील एका युवकाकडे देशी बनावटीची पिस्तूल असल्याची गोपनीय माहिती डीबी पथकाला मिळाल्यानंतर पोलिसांनी तातडीने सापळा रचत सदर आरोपीस अटक केली आहे। त्याच्याकडून पिस्टल व जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहे। अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव गणेश दत्ता कांबळे, वय 27 वर्ष, राहणार वडसद, तालुका पुसद असे आहे। ही कारवाई 18 जुलै रोजी रात्री उशिरा करण्यात आली। शहर पोलिसांचे पथक पेट्रोलिंग करत असताना आरोपीबाबत माहिती मिळाली। त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रेमकुमार केदार यांच्या नेतृत्वाखालील पथकाने घटनास्थळी धाव घेतली। पथकातील पोलीस कर्मचारी दिनेश सोळंके, शुद्धोधन भगत, प्रफुल्ल इंगोले यांनी आरोपीला शिदाफीने ताब्यात घेतले। अंगझडती दरम्यान आरोपीकडे देशी बनावटीची पिस्तूल व मॅगझिनमध्ये एक जिवंत काडतूस आढळले। सदर पिस्टलची किंमत सुमारे 25,000 रुपये व काडतुसाची किंमत मिळून एकूण 26,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। या प्रकरणी आरोपी विरुद्ध शस्त्र अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, उपविभागीय पोलीस अधिकारी हर्षवर्धन बीजे तसेच पुसद शहर पोलीस निरीक्षक सेवानंद वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली। रिपब्लिकन वार्ता न्यूजसाठी विदर्भ उपसंपादक राजेश ढोले, यवतमाळ। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.